नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. त्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. आपण सर्वांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनची बटन दाबा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला पाहता येईल. या माझ्या यूट्यूब चॅनलवर ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणारे माहिती मी देत असतो. तसेच या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील जाहिराती याविषयी मी माहिती देत असतो. चला तर आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे इतिहासासंबंधी प्रश्न. कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, इतिहास या विषयासंबंधी महाराष्ट्राचा तसेच देशाचा इतिहास यासंबंधी अनेक प्रश्न येत असतात. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील व देशातील इतिहाशी संबंधित 50 प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 1. 1848 ते 1856 पर्यंत भारतातील अनेक राज्ये कोणी खालसा केली होती? याचे उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 2. 1857च्या उठावाची पहिली ठिणगी बराकपूरच्या छावणीत कोणत्या दिवशी पडली होती? याचे उत्तर आहे 29 मार्च 1857. प्रश्न क्रमांक 3. 19व्या शतकात खानदेशामध्ये खरजा सिंगच्या नेतृत्वाखाली कोणी उठाव केला होता? उत्तर आहे भिल्ल यांनी उठाव केला होता. प्रश्न क्रमांक 4. भारतीयांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे याबाबतचा निर्णय कोणी घेतला? याचे उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. प्रश्न क्रमांक 5. भारतात ब्रिटिश सत्ता भक्कम करण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्हचे प्रमुख योगदान कोणते? याचे उत्तर आहे तंजावर आणि म्हैसूरच्या राज्यकर्त्यांना ब्रिटिशांच्या बाजूने आणले. प्रश्न क्रमांक 6. लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी काय म्हटले? लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी काय म्हटले? याचे उत्तर आहे लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. त्यानंतर प्रश्न 7. राजा राममोहन राय यांनी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली? राजा राममोहन राय यांनी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली? याचे उत्तर आहे संवाद कौमुदी, मिरात उल अखबार. प्रश्न 8. मौलाना आझादच्या कुराणच्या सटीप अनुवादास कोणते नाव आहे? याचे उत्तर आहे तर्जुमानुल कुराण. प्रश्न क्रमांक 9. 1829मध्ये लॉर्ड बेंटिंक याने कोणाच्या सहकार्याने सतीबंदीचा कायदा केला? याचे उत्तर आहे राजा राम मोहन राय. याचे उत्तर आहे राजा राम मोहन राय. कलकत्ता येथे बेथन यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली? याचे उत्तर आहे 1848. प्रश्न 11 आहे. सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली? सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली? या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण गुरु. प्रश्न 12. मुस्लिम समाजामध्ये सर्वप्रथम सुधारणा घडवून आणण्याचा मान कोणाकडे जातो? याचे उत्तर आहे नवाब अब्दुल लतीफ. प्रश्न 13. कोणाच्या प्रेरणेमुळे मुस्लिम समाजाला पाश्चात्य शिक्षणाचा लाभ मिळाला? उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. प्रश्न 14. मार्च 1946मध्ये इंग्लंडचे त्रिमंत्री मंडळ भारतात आले व त्याचे सदस्य लॉर्ड पॅट्रिक लॉरेन्स. उत्तर आहे लॉर्ड पॅट्रिक लॉरेन्स, स्टूफोर्ड किप्स व अलेक्झांडर. प्रश्न 15 आहे. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस मुस्लिम लीगने घोषित करून त्यासाठी कृती दिन म्हणून कोणता दिवस घोषित केला? कोणता दिवस कृती दिन म्हणून घोषित केला? 16 ऑगस्ट 1946. 16 ऑगस्ट 1946. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. 1946मधील अराजकतेच्या परिस्थितीवर उपाय म्हणून भारतीय प्रतिनिधीचे हंगामी सरकार कुणी स्थापन केले? याचे उत्तर आहे लॉर्ड वेवेल.
प्रश्न 17वा, 1946मध्ये भारतातील राजकीय तणाव पाहून भारतावरील आपला ताबा इंग्लंडने जून 1948 पूर्वी सोडून देईल असे कोणी घोषित केले? याचे उत्तर आहे लॉर्ड क्लेमेंट ॲटली. याचे उत्तर आहे लॉर्ड क्लेमेंट ॲटली. 1947मध्ये भारत पाकिस्तान या दोन राष्ट्राच्या निर्मितीची 2 जून योजना कोणी तयार केली? याचे उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. याचे उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केला? भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केला? याचे उत्तर आहे 18 जुलै 1947. याचे उत्तर आहे 18 जुलै 1947. गोवा मुक्ती संघटनेमध्ये किंवा चळवळीमध्ये कोणाचे कार्य मोलाचे आहे? याचे उत्तर आहे डॉक्टर टी.बी. कुन्हा. याचे उत्तर आहे डॉक्टर टी.बी. कुन्हा. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, मराठी संगीत दिग्दर्शक सुधीर फडके हे गोवा मुक्ती लढ्यातील एक सत्याग्रही होते. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, खऱ्या अर्थाने भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन कोणत्या वर्षी झाले? याचे उत्तर आहे 1961. याचे उत्तर आहे 1961. 1938मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली? याचे उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. याचे उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, 1943मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटाला कोणते नाव दिले? त्याचे उत्तर आहे शहीद हे नाव दिले. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, 1942च्या चले जाव चळवळीच्या कालखंडात कोणी वानर सेना तयार केली? 1942च्या चले जाव चळवळीच्या कालखंडात कोणी वानर सेना तयार केली? याचे उत्तर आहे इंदिरा गांधी. याचे उत्तर आहे इंदिरा गांधी. 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोण होते? याचे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या भारतातील प्रवेश खऱ्या अर्थाने कोणत्या लढाईद्वारे झाला? याचे उत्तर आहे कर्नाटकची लढाई. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, 1919च्या माटेंगू चेम्स्फोर्ड या कायद्यातील दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे कोणते महत्त्वाचे खाते ब्रिटिशांनी आपल्याकडे राखून ठेवले? याचे उत्तर आहे महसूल खाते. भारतात बिनतारी संदेश यंत्रणा कोणत्या वर्षी सुरू झाली? याचे उत्तर आहे 1853. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, भारतामध्ये कोणत्या वर्षी पडलेला दुष्काळ भयानक होता? याचे उत्तर आहे 1896मध्ये पडलेला दुष्काळ हा भयानक होता. त्यानंतर 31वा प्रश्न आहे, 1858 नंतर भारतीय शेतकऱ्याच्या दारिद्र्यात भर पडण्याचे महत्त्वाचे कारण काय होते? याचे उत्तर आहे शेतकऱ्याचा जोडधंदा नष्ट झाला होता. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधींनी कोणती तारीख मुकर केली होती? याचे उत्तर आहे 6 एप्रिल 1919. याचे उत्तर आहे 6 एप्रिल 1919. त्यानंतर 33वा प्रश्न आहे, कोणाच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना देमाय धरणे ठाय करून सोडले होते? याचे उत्तर आहे भाई कोतवाल. ICS परीक्षा पास झालेला पहिला भारतीय कोण होता? याचे उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतर 35वा प्रश्न आहे, कोणत्या 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभेला सक्रिय पाठिंबा दिला होता? सक्रिय पाठिंबा दिला होता? याचे उत्तर आहे सर ॲलन ह्यूम व विलियम वेडरबर्ग. त्यानंतर 36वा प्रश्न आहे, 6 मे 1930 रोजी इंग्रजांनी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी मार्शलला पुकारला होता? याचे उत्तर आहे
सोलापूर. याचे उत्तर आहे सोलापूर. त्यानंतर 37वा प्रश्न आहे, धार सेना सत्याग्रह नेतृत्व कोणाकडे होते? याचे उत्तर आहे सरोजिनी नायडू. त्यानंतर 38वा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या तक्रारी ऐकून घेणे व त्या निवारण करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा ही संस्था कोणी स्थापन केली? या प्रश्नाचे उत्तर आहे प्राध्यापक NG रंगा. याचे उत्तर आहे प्राध्यापक NG रंगा. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर जनरल कोण? याचे उत्तर आहे लॉर्ड एल्फिन्स्टन. याचे उत्तर आहे लॉर्ड एल्फिन्स्टन. त्यानंतर 40वा प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसीने निर्माण केलेली यंत्रणा. याचे उत्तर आहे रेल्वे आणि तारायंत्र. त्यानंतर 41वा प्रश्न आहे, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी 1857चा उठाव यशस्वीरित्या काबूत आणला? याचे उत्तर आहे सर जॉन लॉरेन्स, ॲटम हॅवलॉक, नील कॅम्पबेल व ह्यू. त्यानंतर 42वा प्रश्न आहे, इंग्रजांनी बहादूर शहाच्या 9 मुलांपैकी कोणास वारस म्हणून नेमले? याचे उत्तर आहे मिर्झा कोयाशी. त्यानंतर 43वा प्रश्न आहे, बहादूर शहाची वकिली करण्यासाठी लंडनला गेलेला कोण व्यक्ती होता? या प्रश्नाचे उत्तर आहे रंगो बापूजी गुप्ते. त्यानंतर 44वा प्रश्न आहे, 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय, हे मत कोणाचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे न.र. फाटक. त्यानंतर 45वा प्रश्न आहे, तत्वबोधिनी सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1839. त्यानंतर 46वा प्रश्न आहे, लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे लाला हंसराज. त्यानंतर 47वा प्रश्न आहे, मद्रास महाजन सभेच्या निर्मितीशी संबंधित व्यक्ती कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे सुब्रमण्यम अय्यर. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, ट्यूसटरी सिव्हिल सर्व्हिस कोणी बंद केली? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड लान्सडाऊन. त्यानंतर 49वा प्रश्न आहे, लॉर्ड कर्झनने प्राचीन स्मारक कायदा कधी संमत केला? या प्रश्नाचे उत्तर आहे 1904. आणि 50वा प्रश्न आहे, 1906च्या राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकिली करणारी व्यक्ती कोण होती? या प्रश्नाचे उत्तर आहे बॅरिस्टर जिना. आज आपण इतिहासासंबंधी 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तसेच यापुढे सुद्धा आपण इतिहासासंबंधी, समाजसुधारकाविषयी, भूगोलविषयी तसेच अन्य विषयासंबंधी अनेक प्रश्न व त्यांची माहिती आपण सतत पाहत जाणार आहोत. आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुन्हा एकदा हे व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारातील तसेच शेजाऱ्यातील आणि जे मुलं स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्यापर्यंत पोहोचवत चला. आपण माझ्या यूट्यूब चॅनलला जो प्रतिसाद दिला, आपल्या आशीर्वादामुळे माझे 800च्या वर सबस्क्राईब झाले. त्यामुळे आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.